सुप्रभात मंडळी. तर आपण आता आहोत रामपूरमध्ये आणि काल आपण कल्पावरून निघालेलो होतो शिमल्यासाठी, पण उशीर झाल्या कारणाने आपण इथेच मध्ये थांबलेलो आहोत. बाय द वे का आपण निघालेलो आहोत रिटर्न पुन्हा एकदा सांगतो. ॲक्च्युली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल, पण पुन्हा एकदा सांगतो. कल्पामध्ये खूप हेवी स्नोफॉल झाला होता, त्यामुळे तिथून पुढे तर जाणं शक्यच नव्हतं. गाडीच आमची ॲक्च्युली कल्पावरून खाली उतरत नव्हती, त्यामुळे आम्हाला रिटर्न येणं भाग होतं, म्हणजे शिमल्याला जाणं भाग होतं. त्यामुळे आम्ही आता शिमल्याला रिटर्न झालो. त्याचबरोबर बॉर्डरवरची सिच्युएशनसुद्धा खूप नाजूक आहे, म्हणजे इंडिया पाकिस्तान तुम्हाला आता सिच्युएशन माहितीच असेल. तर त्यामुळे घरची सगळेजण काळजी करतात की आम्ही इकडे आलेलो आहे आणि तुम्ही लवकर माघारी फिरा म्हणून. तर ही दोन महत्त्वाची कारणं आहेत. स्वर्ग काय नजारा आहे यार. खरंच मला इथून जाऊ वाटत नाहीये. या टेरेसवरती मी सकाळपासून टाइमलॅप्स घेतोय आणि जबरदस्त सूर्याचं पण दर्शन आपल्याला घडलेलं आहे, पण इथनं मला अजिबात हलू वाटत नाहीये. काय जवळचा नजारा. तिकडे तर झुपकेच आहेत ढगांचे. याला म्हणतात निसर्ग. धनंजय डीजे आलास का? ऐक की, खाली हॉटेलवाल्याला विचार की ड्रोन उडवू शकतो की नाही. ते आर्मीच आहे. आई शपथ. म्हणजे आपल्या ड्रोनच चारायला काय स्कोपच नाही आहे या ट्रिपमध्ये आज तर नाहीच आहे. तर बॅगा वगैरे सगळ्या आपण बाहेर घेऊन आलेलो आहोत, आता निघतच आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला थोडंसं नाश्ता आणि चहा घेतलाच पाहिजे ना. बाय द वे, व्हॉट इज द नेक्स्ट प्लॅन? वेदर ठीक आहे. वेदर बिघडायच्या अगोदर शिमला पोहोचू आपण. बर. आणि मग हां, आणखी 2 लोक येतात आपल्या टीमचे. काय बोलतो? रोमा आणि अर्जुन येतो. हां, मग डिसाईड करू काय करायचं. आपल्याकडे 2 दिवस पडलेले आता. अरे जबरदस्त. मग शिमल्याच्या जवळपास काय अशी ठिकाणं आहेत का आपण जी बघू शकतो? अर्जुन येतोय, तो सांगेल. अर्जुन लोकलाइट आहे. बर, तो सांगेल. अशा जागा ज्या अनएक्सप्लोर्ड आहे एकदम. ओकेच. बघूयात मग आपल्या दर्शकांना नवीन काय बघायला मिळेल. स्पिटी व्हॅली तर नाही, पण स्पिटी व्हॅली आपण नक्की येणार आहे पुन्हा एकदा. आहे प्रोबॅबली आज संध्याकाळी एक अनाउन्समेंट देतोय मी. हो, मला फक्त एक छोटंसं डिस्कशन करायचं होईल. ओके आहे, त्या अनाउन्समेंटसाठी वाट बघा. ओके, चालेल. तोपर्यंत या ट्रिपमध्ये आपण शिमल्याच्या आसपासची ठिकाणे फिरून घेऊयात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी, या इथे थांबायचं कारण हे आहे, आपल्या ड्रोनाचार्यांना इथे कामाला घ्यायचंय. नमस्कार मंडळी, जीवन सध्या ड्रोन उडवतोय म्हणून जीवनचा कॅमेरा मी घेतलाय. आता परत देणार नाही. हरकत नाही, मला गरज. जीवनच्या चॅनलला टेक ओव्हर करतोय मी.
जीवनने चॅनल मला विकलंय आणि याने कंपनी मला विकली. हा कंपनीच्या बदल्यात चॅनल विकलंय जीवनला मी. आई जेव्हा त्याचा काय प्रॉब्लेम असतो ना मला काय कळतच नाही. पॉवरिंग ऑफ. काय तू चहा नाही पिणार? मग काय पिणार? सूरज चहा घेतोय ना? चहा प्यायला थांबलेलो आहे. जबरदस्त व्ह्यू आहे समोर आणि खाली नदी आहे. पोचलो बाबा एकदाचा या शिमल्यामध्ये. सकाळी 10ला निघालोय, आता 4 वाजलेले. नुसता प्रवास 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 प्रवास. डायरेक्ट गेस्ट हाऊसवरती नाही जात आहे, पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये जातोय कारण की खूप कडकडून भूक लागलेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे, स्वीट पण घेतलेलं आहे. थोडक्यात माझं आवडतं रसगुल्ला आणि गुलाबजाम. भाईजी इथं भाईजी चालतं. किती प्रेशर असेल त्या कंट्रीवर, त्यांनी रिलीज केलं पायलटला. आम्ही किती दिवसानंतर ना? 6-7-8 महीने के बाद. आवडतंय का? काय 3-4 बॅग. त्याला काय झालं? हलक्या आहेत हलक्या. बाय द वे चला लवकर, थंडी वाजायला लागलेली आहे. आपल्याला लवकरात लवकर रूमवरती गेलं पाहिजे. अभी छत नहीं देखा, छत पे थोड़ी सी बर्फ जमी हुई. हाँ हाँ हल्का सा छोटा स्पॉट था, तो यहाँ पर पूरा ब्लॉक होकर रखा ओ हो. पानी की पाइपें जम गई वगैरह, रोड में थोड़ा दिक्कत आई. राइट. आज का दिन बड़ा अच्छा गया. कल तक 4 इंच का बर्फ रह गया था, बट आज का दिन इतना अच्छा गया कि लाइक धूप पूरा दिन था, तो उसकी वजह से सारा मेल्ट हुआ. बट जो अभी आपको जो ठंडी लग रही है, कमरे के अंदर भी एक अलग सी ठंड है ना. ठंड है. हाँ, तो वो इसलिए पड़ रहा है बिकॉज क्या होता है, इवेपोरेशन हो गया. ठीक है, जो बर्फ थी अब वो हवा में क्या होता है, मॉइस्चर एंड ऑल दैट, तो और ठंडा लगेगा. तो हमेशा क्या होता है, जिस दिन अगर स्नो स्टॉर्म हुआ या बारिश हुई जैसे पहाड़ी इलाके वगैरह, तो उस दिन ज्यादा ठंड नहीं होगी जिस दिन स्नो पड़ा या बर्फ पड़ी. जब वो उसके अगले दिन जो मेल्ट होगा वगैरह जब वो निकलता है, तब उस दिन ज्यादा ठंड लगती है. तो कल तो -5 था ही. राईट. अच्छा और डिप मार सकता. तर आता सगळेजण सेटल झालेले आहेत या रूम्स मध्ये. आता आपण एक अनाउन्समेंट करणार आहोत या सर्वांच्या समोर, सर्वांच्यासाठी. तर मंडळी, आपण इथे आता जमलेलो आहोत, त्याचं एक विशेष कारण आहे. म्हणजे जसे की आपण सगळेजण जाणतो की आपण स्पिटी व्हॅली टूर पूर्ण करू शकलो नाही. त्याची 2 काही कारणं आहेत. ते म्हणजे स्नोफॉल खूप झाला होता आणि गाडीचा काही इश्यू झाला होता, त्यामुळे आपण पूर्ण करू नाही शकलो. आता आपण रिटर्न चालू, तरी पण आपण उद्या आणि परवा फिरणार आहोत आणि काहीतरी नवीन गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत जाता जाताच. त्यामुळे ते 2 दिवस तर आपण पुन्हा एकदा एन्जॉय करतच आहोत. पण आता ही जी स्पिटी व्हॅली जी आपली आधी अधुरी राहिलेली आहे, ती आपण नेक्स्ट टाइम पुन्हा एकदा कंप्लीट करायचा प्रयत्न करणार आहोत, आणि ती ही विदाउट कॉस्ट. ती जी
टूर असेल तर आता आपण या टूर मध्ये कल्पापर्यंत आपण जाऊन आलो. तर आपण आता पुढच्या वेळी जसं की इथून शिमल्यावरून आपण चालू केली होती, पुढच्या वेळी आपण मनालीवरून चालू करणार आहोत. ठीक आहे. तर ती जी टूर असणार आहे ती एक्स मनाली असणार आहे. ओके, एक्स मनाली. ठीक आहे. मनाली पर्यंत सर्वांना यायचंय. तिथून ही टूर चालू करणार आहोत. मग ती काझा मग चंद्रताल सुद्धा त्यावेळी आपल्याला एक्सप्लोर करायला मिळणार आहे, जे यावेळी मिळणार नव्हतं. ठीक आहे. त्यामुळे आपण पुढच्या वेळी सगळेजण पुन्हा भेटणार आहोत. आणि त्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आता आहे ती म्हणजे डेट ठरवणे किंवा सगळ्यांच्या कन्व्हिनियंट डेट्स मिळणे आपल्याला. ठीक आहे. तर हीच एक मोठी अनाउन्समेंट होती तुमच्या सर्वांसाठी. आय होप सो तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल. आवडली? जबरदस्त. सरप्राईज होत आहे. सरप्राईज होत आहे. ग्रेट. मंडळ आभारी आहे. आम्ही तुम्हाला थँक्यू बोलायला पाहिजे, कारण 4 दिवसापासून तुम्ही बघताय की प्रॉब्लेम्स कशा आहेत, पण म्हणजे तुम्ही जे कॉपरेट केलं ना, तर आम्हाला पण वाटलं की म्हणजे तुम्ही जे कॉपरेट केलं त्याचं काहीतरी आम्ही तुम्हाला द्यावं. याच्यापेक्षा जास्त नाही देऊ शकत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी क्लायंट किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. आम्हाला खूप वेळा बोललेला आहे. आणि माझ्यासाठी सुद्धा जे माझे सबस्क्रायबर्स आलेले त्यांना सुद्धा आनंद मिळावा किंवा त्यांना सुद्धा ही गोष्ट पूर्ण बघता यावी ही एक इच्छा. त्यामुळे सेकंड थिंग, सिरीज कम्प्लीट नाही झाली. तुला आता एक सांग, माझं सजेशन आहे पार्ट 1 पार्ट 2 बनवा. की स्पिटी व्हॅली जर यावेळी आता कम्प्लीट नाही झालेली आहे तर नेक्स्ट टाइम आपण पुन्हा येणार आहोत स्पिटी व्हॅलीला. आणि तो हा प्लॅन आहे आणि लवकरच येणार. आणि त्यावेळी फक्त एवढेच नाही, तुम्हाला जर अजून यायचं असेल, तुम्हाला जर या ट्रिप मध्ये जर यायचं असेल तर तुम्ही नक्की. ऍक्च्युली ही एक अपॉर्च्युनिटी आहे पुन्हा ज्या लोकांसाठी जे सुट्ट्यामुळे नाही येऊ शकते. ठीक आहे. ते काही लोक एकदम लिमिटेड सीट असणार आहे, बिकॉज हे 9 लोक तर असणारच. 9 लोक असणारच. ठीक आहे. जीवन आणि बाकी 8 लोक हे असणारच. मग काही लिमिटेड सीट आहे. लवकरच आम्ही डेट आणि त्या लिमिटेड सीट्स किती आहेत हे रिव्हील करू आणि एक्झॅक्ट डेट सगळ्यांना माहित पडेल. नवीन जॉईन करणाऱ्या लोकांसाठी कॉस्ट पण रिव्हील केला जाईल, कारण ही एक वापस परत अपॉर्च्युनिटी आली आहे जीवन सोबत ट्रॅव्हल करण्याची आणि सेम डेस्टिनेशनला. आणि प्रायोरिटी यावेळेस त्या लोकांना राहील ज्यांना सुट्ट्या नाही मिळाल्या. त्यामुळे सुट्ट्यांची अरेंजमेंट आतापासूनच करायला सुरुवात केली पाहिजे. बट लवकरच त्या गोष्टीची आपण अपडेट ही देत राहू, आयदर इंस्टाग्राम वरती किंवा फेसबुक वरती किंवा युट्यूबच्या कम्युनिटीवरती. तुम्हाला सर्वांना ही गोष्ट फॉलो करणं खूप गरजेचं आहे. ज्यांना इकडे अशा ट्रिप्सला यायचंय माझ्यासोबत त्यांनी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला सोबतच लिंबॉयच्या सुद्धा इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला ह्या अपडेट्स मिळतील. सो एवढीच अनाउन्समेंट होती. चला आता आपण खायला जाऊया.